उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान दिलं जात आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयामध्ये निषेध याचिका सादर करण्यात आली आहे आणि त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का असा सवाल उपस्थित होतोय। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांच्या अडचणी वाढणार। अजितदारांच्या क्लीन चिट विरोधात कोर्टात याचिका। निषेध याचिका अजितदारांची राजकीय अडचण करणार। शिखर बँक घोटाळ्याचं भूत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला कोर्टात आव्हान देण्यात आलं। जरंडेश्वर, जय अंबिका, कन्नड कारखान्याकडून निषेध याचिका दाखल करण्यात आली आहे। विशेष म्हणजे कोर्टानेही ही याचिका दाखल करून घेतली। संजय राऊतांनी या प्रकरणी टीका केली। अजित पवारांना क्लीन चिट मिळणं हाच मुळात मोठा घोटाळा असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे। अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा। भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये सगळं सोयीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। आता ते त्यांचं सोयीचं राजकारण आहे। कोणाला क्लीन चिट देतील, कोणाच्या फाईलीच दिसत नाही म्हणून सांगतील। काल परवा आपण पाहिलंय की वाईकरांची एकदम क्लीन चिट दिली। आता हे जो जाईल भाजपाचा साथ तो स्वच्छ होऊन बाहेरच पडणार। शिखर बँक घोटाळ्यात कारखाने कोर्टात गेले असले तरी त्यात फार काही वेगळं होईल असं विरोधकांना वाटत नाही। हेच म्हटलं की कोणीतरी गेलं असेल, कारखानदार गेले असतील किंवा एनजीओ गेले असतील। कोर्टात गेल्यानंतर कोर्ट संपूर्ण बाजू सर्व पक्षाची ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देईल तिथे। निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची अडचण करण्याच्या हेतूनं ही याचिका करण्यात आली असावी। अजित पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षांना व्यसन घालण्यासाठी याचिकेच्या हत्यार म्हणून वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजित पवार यातून कशी वाट काढतात, कोर्ट यावर कशी सुनावणी घेतं यावर सगळं अवलंबून असणार आहे। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।